एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयति हयः. एवं अनुस्वाराचा म. एवं प्रवर्तितै वच्या खाली आघात. प्रवर्तितै अनुस्वाराचा ञ. चक्रं च्या खाली आघात. अनुस्वाराचा न. नानुवर्तयति हयः. तर नानुवर्तय वच्या खाली आघात. वर्तयति हयः. अघायुरिंद्रियारामो रीच्या खाली आघात. मोघम अनुस्वाराचा म. पार्थस जीवती. पुन्हा एकदा बघा. एवं अनुस्वाराचा म. प्रवर्तितै वच्या खाली आघात. अनुस्वाराचा य. चक्रं च्या खाली आघात. अनुस्वाराचा न. नानुवर्तय वच्या खाली आघात. वर्तयति हयः. अघायुरिंद्रियाराम रीच्या खाली आघात. मोघम अनुस्वाराचा म. पार्थस जीवती. श्लोक बघा. एवं प्रवर्तितै चक्रं. एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयति हयः. नानुवर्तयति हयः. एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयति हयः. अघायुरिंद्रियारामो. अघायुरिंद्रियारामो. मोघं पार्थस जीवति. मोघं पार्थस जीवति. अघायुरिंद्रियारामो. मोघं पार्थस जीवति. एवं प्रवर्तितै चक्रं नानुवर्तयति हयः. अघायुरिंद्रियारामो. मोघं पार्थस जीवति. गीताई बघा. प्रेरिलेहे असे चक्र ह्या लोकी जो न चालवी. इंद्रियासक्त तो पापी व्यर्थ जीवन घालवी. अन्वयार्थ. पार्थ यह इह एवं प्रवर्तितै चक्रं न अनुवर्तयति. म्हणजे हे पार्था, जो मनुष्य इह एवं प्रवर्तितै चक्रं न अनुवर्तती, म्हणजे या लोकी सुरू केलेलं सृष्टीचक्र त्याचं अनुसरण करत नाही किंवा सृष्टीचक्राला अनुसरून यज्ञ भावनेने जो वागत नाही, जो वर्तन करत नाही, सहा इंद्रियारामः अघायुः मोघम जीवती. तो इंद्रियारामः म्हणजे कोण? इंद्रिय सुखलोलुप असा जो तो अघायु. अजून दुसरं विशेषण वापरलं अघायुः पापी. तो मनुष्य व्यर्थ जगतो. जो मनुष्य या लोकी याप्रमाणे सुरू केलेल्या सृष्टीचक्राचं अनुसरण करत नाही, तो इंद्रिय सुखलोलुप पापी मनुष्य व्यर्थ जगतो. म्हणजे मागच्या 2 श्लोकांमध्ये भगवंत सृष्टीचक्र कसं चालतं ते आपण बघितलं. अन्नात भवन्ति पर्जन्यो या दोन्ही श्लोकांमध्ये जे भगवंतांनी सांगितलं, अन्नात भवन्ति भूतानि भूतानि पर्जन्यादन्न संभवा, या 2 श्लोकांमध्ये 14 आणि 15 या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी सृष्टीचक्राबद्दल आपल्याला सांगितलं. आणि आता असं भगवंत म्हणतायत की या सृष्टीचक्राला अनुसरून जो मनुष्य जगत नाही तो कसा आहे? तो व्यर्थच जगतो. तो इंद्रिय सुखलोलू आणि पापी मनुष्य व्यर्थ जगतो. याचाच अर्थ प्रत्येकाने जर सृष्टीचक्राप्रमाणे आयुष्य घालवलं, त्याप्रमाणे वर्तन केलं, तर त्यामुळे काय होतं? हे चक्र सतत त्याप्रमाणे चालतं. त्याच्या व्यवस्थेमध्ये कुठलीही बाधा येत नाही. प्रत्येक जण आपापलं या सृष्टीचक्रामध्ये जे जे पंचमहाभूत आहेत, जे जे आहेत, ते प्रत्येक जण आपल्या वाट्याचं कर्तव्य योग्य पद्धतीनेच करतात. सगळी कर्तव्य कर्म ते यज्ञकर्माप्रमाणे सगळं प्रत्येक जण आपापलं कर्म करतो. माणसाला ते सांगावं लागतं आहे, कारण मनुष्य काय करतोय? माणसाला कर्माचं काय आहे? आपल्याला स्वातंत्र्य आहे ना. स्वातंत्र्य असल्यामुळे मनुष्य काय करतो? जर तो सृष्टीचक्रानुसार वागला नाही तर तो कसा आहे? तो त्याच्यामध्ये तो अडथळा निर्माण करतो. म्हणून ही 2 विशेषणं गीतेने लावलेली आहेत. तो कसा आहे?
इंद्रियारामः आणि अघायुः. तर भगवंत असं म्हणतात की एवं प्रवर्तिते चक्र नानु वर्तयती हया. सृष्टी निर्मात्याने हे प्रत्येकाला दिलेलं आहे. जन्म आपण बघितले की सहयज्ञ प्रजा सृष्टवा या श्लोकामध्ये बघितलं. प्रत्येकाचा जन्ममुळे आपली कर्तव्य कर्म घेऊनच आपण त्याच्या बरोबर जन्माला आलो. मग त्याप्रमाणे आपली कर्तव्य कर्म आपण केली पाहिजेत. यज्ञाप्रमाणे यज्ञ भूमिकेनुसारच आपण जगलं पाहिजे. म्हणजे काय होईल की त्यामुळे सृष्टीचक्र सुरळीत चालेल. आता जसं आपण म्हणतो की संपूर्ण शरीर आणि त्याचे अवयव यांचं कसा एकमेकाशी रिलेशन आहे, तर संपूर्ण शरीराचाच एक भाग आहे ना. आपले अवयव हे आपल्या शरीराचाच भाग आहे. मग त्यामुळे थोडा जरी आपल्या इंद्रियांमध्ये काही झालं, साधं नखुरडं झालं तरी काय होतं, आपल्याला ते जाणवतं. अडथळा आपल्या रोजच्या वागण्यामध्ये जे आपण डे टू डे लाईफ आपलं चालू त्याच्यामध्ये कुठेतरी डिस्टर्बन्स निर्माण होतं. तसंच भगवंत काय म्हणतात की संपूर्ण सृष्टीचक्राचं आपण एक भागच आहोत. त्यामुळे आपण जर त्याप्रमाणे वागलो नाही, त्याच्या विरुद्ध वर्तन करायला लागलो, तर या सृष्टीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण होतो. त्या कामामध्ये बाधा निर्माण होते. आणि आता मनुष्य असा का वागतो, कोण असं वागतो जो आपलं कर्तव्याचं पालन करत नाही. का करत नाही, कारण तो फक्त स्वतःच्या कामनेमध्ये बद्ध असतो. आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी तो सृष्टीचा वापर करतो. आपली कर्तव्य कर्म करायला पाहिजे, स्वधर्माचरणाने वागायला पाहिजे, तरच सृष्टीमध्ये त्याला आपोआप, सृष्टीला पण त्याच्यामुळे आपोआप सुख मिळतं. ते चक्र व्यवस्थित चालतं. पण मनुष्य तसा वागत नाही. त्यामुळे त्याला हे सांगावं लागतंय की तू तसं वागला नाहीस, सृष्टीचक्रानुसार वर्तन केलं नाहीस, तर तू त्या कामामध्ये अडथळा आणतो आहेस. आणि अशा प्रकारे जो अडथळा आणतो, जो फक्त स्वतःच्या आसक्तीमध्ये रमलेला आहे, स्वतःच्या भोगामध्ये रत झालेला आहे, कर्तव्याचं पालन करत नाही, स्वधर्माचरण करत नाही, तो काय करतो, तो व्यर्थ जगतो. म्हणजे थोडक्यामध्ये मनुष्य म्हणून जगायला तो योग्य नाही, असं तो व्यर्थच जगतो. याचा अर्थच असा आहे. कारण माणसाची, तुम्हाला माहिती की आपण आपल्याकडे असं म्हटलं जातं 84 लक्ष योनीनंतर माणसाचा जन्म आहे. मग इतक्या उच्च योनीमध्ये आपला जन्म आहे, तर आपल्यावर तर केवढी मोठी जबाबदारी. ते न करता आपण जेव्हा अशा प्रकारे वागतो, तेव्हा भगवंत म्हणतात तो व्यर्थ जगतो. आणि त्याला 2 विशेषणं लावली आहेत, अघायुः. आता अघ म्हणजे काय, अघ म्हणजे पाप, आणि अघायु म्हणजे काय, पाप करणं ज्याचा स्वभाव आहे, पापी आयुष्य जगणारा. आता पापी म्हणजे तरी काय, तर आपल्याकडे धर्म काय सांगतो की दारू पिणं, व्यभिचार करणं, चोरी करणं, हिंसा करणं, ही सगळी काय त्याज्य कर्म आहे. आणि अशा प्रकारे ही त्याज्य किंवा निषिद्ध कर्म जो आचरणात आणतो, त्यामुळे तो स्वतःचं तर नुकसान करूनच घेतो, कुटुंबाचं नुकसान होतं, समाजाचं नुकसान होतं, आणि न कळत का होईना पण सृष्टीचं पण नुकसानच करतो अशा प्रकारे वागला. म्हणून तो कोण आहे, अशा प्रकारे तो, त्याला पापी म्हटलंय. असा जो सृष्टीच्या कर्तव्य कर्माचं आचरण न करता फक्त स्वतःमध्ये रमलेला आहे, तो पापी आहे. म्हणजे जसं शास्त्र म्हणतं की अशी कर्म करणारा मनुष्य पापी आहे, तसं इथे भगवंत असं म्हणतात की जो सृष्टी चक्राला अनुसरून वागत नाही, तो पापी आहे. तो कर्मात, माणसाचं शरीर मिळालं आहे तरी सुद्धा कर्माचा कंटाळा करतो, आपल्या वाट्याला आलेलं स्वधर्माचं पालन करत नाही. आता याच्यामध्ये गीतेने तर स्पष्ट त्याला पापी म्हटलंय. ज्ञानेश्वरांनी शब्द वापरला गावंढ आहे, अडाणी आहे. परिसापा सव्यासाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माची ते गावंढेगा. म्हणजे बघा, मूर्ती लाहोन देहाची, मनुष्याचा देह तुला लाभलेला आहे, पण तू काय करतोस, खंती करती कर्माची, वाट्याला आलेले कर्म करत नाहीस, कर्तव्य कर्म करत नाहीस. असे ते कोण आहेत, ते गावंढेगा असं ज्ञानेश्वर म्हणतात. इंद्रियाराम, दुसरा शब्द बघा, दुसरं विशेषण वापरलं इंद्रियाराम. म्हणजे कोण, विषय सुखात रममाण झालेला असा जो मनुष्य आहे,
म्हणजे कर्माचं स्वातंत्र्य आहे असा, पण जो इंद्रिय सुखात रमतो तो काय करतो, या स्वातंत्र्याचा गैरवापर करतो, अजून अजून पापच करत राहतो. म्हणजेच काय, इंद्रिय सुख लोलूप होतो. फक्त आपल्यासाठीच सगळी सृष्टी आहे अशा पद्धतीने तो तो फक्त उपभोगच घेतो. म्हणून इंद्रियाराम आणि अघायु अशा प्रकारची दोन विशेषण भगवंत वापरतात आणि असं म्हणतात, मोघम पार्थस जीवती, व्यर्थ जगतो. जो अशा प्रकारे माणसाचा जन्म मिळाल्यानंतर स्वतःची प्रगती करून घेण्यापेक्षा तो अधोगतीलाच लागतो. म्हणून म्हटलंय की फक्त मी आणि माझं असा जो त्या परिघात रममाण होतो ना, त्याला उद्देशून भगवंत म्हणतात की अशा काय होतं त्यामुळे मोघम पार्थ जगतो, व्यर्थ जगतो. एवढं उत्कृष्ट मनुष्याचा जन्म मिळून सुद्धा काहीही त्याचा उपयोग केला नाही, अशा अर्थाने हा शब्द वापरलाय की मोघम पार्थ जीव. ज्ञानेश्वरांनी तर पुढे अशा त्यांना उपमा दिल्यात ना, की म्हणजे खरं कसं आहे माहितीये का, आयुष्याला मनुष्याचा जीव जन्माला आल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त चांगली कर्म करायला पाहिजेत, कारण स्वातंत्र्य आहे ना कर्माचं. पण असं न करता उलट सृष्टीचा बघा, आता दिवसेंदिवस काही खरं सांगायला पण नको, आपण सृष्टीच्या सृष्टीचक्र जे चाललंय त्यात अडथळा करतो. म्हणजे काय करतो, बेछूट वृक्षतोड करतो, बेसुमार पाण्याचा वापर करतो. ही सगळी जी कृत्य आहेत ना, ती अशी आहेत की त्याच्यामुळे सृष्टीचक्र बिघडते. म्हणजे त्याच्याप्रमाणे मग एक झाड तोडल्यावर 5 झाडं लावा, या नियमाचं आपण पालन करतो का नाही. गरज आहे तेवढंच पाण्याचा वापर करा. ते म्हणजे अशा प्रकारे आपण या गोष्टींकडे लक्षच देत नाही, म्हणून अघायुर इंद्रियारामा असं जे म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी तर दोन इतक्या सुंदर उपमा दिल्यात. ज्ञानेश्वर असं म्हणतात, जे जन्म कर्म सकळ अर्जुना अतिनिष्फळ, जैसे का अभ्रपटल अकाळीचे. म्हणजे काय की त्यांचा जन्म पण व्यर्थ आणि त्यांचं कर्मही व्यर्थ, जे अशा प्रकारे जगतात. आणि त्याच्यासाठी उपमा अशी देतात की जैसे का अभ्रपटल अकाळीचे. म्हणजे आता भलत्याच वेळेला आकाशामध्ये काळे ढग जमा होतात, पण पाऊस काही पडत नाही. म्हणून मग ते कसे आहेत, व्यर्थच, त्यांचा काही उपयोग नाही, त्यातनं काही पाऊस पडला नाही. म्हणून ही उपमा दिली की जैसे का अभ्रपटल अकाळीचे. आणि अजून एक उपमा अशी देतात, कास्तन अजेचे, जैसे जियाले देखे तयाचे, जया अनुष्ठान स्वधर्माचे घडेची ना. म्हणजे शेळीच्या मानेपाशी काय असतं, 2 मासाचे लोंबते भाग असतात. तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही शेळी आणा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शेळीच्या मानेभोवती 2 मासाचे लोंबते भाग असतात, पण ते काही स्तनासारखे दूध देत नाहीत, म्हणजे ते व्यर्थच असतात, त्याचा उपयोग नाही. तसं जो मनुष्य स्वधर्माचरण करत नाही त्याचं जीवन हे व्यर्थ. पुढे जाऊया, पुढचा श्लोक बघा. यस्त्वात् मरतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः. यस्त्वा यच्या खाली आघात, यस्त्वा मरतिरेवस्यात् वच्या खाली आघात, दात्मतृप्तश्च तृच्या खाली आघात, तच्या खाली आघात, तृप्तश्च मानवः. आत्मन्येवच, आत्मन्ये त्मच्या खाली आघात, आत्मन्येवच संतुष्टस, सच्या खाली आघात, तूच्या खाली आघात आणि ष्टच्या खाली आघात, स्तच्या खाली आघात. ओळीने 4ही शब्दांच्या खाली स, तू, ष्ट, स्त 4ही शब्दांच्या खाली आघात. तस्य कार्यन अनुस्वाराचा न, कार्यन न विद्यते विच्या खाली आघात. पुन्हा बघा एकदा, यस्त्वा यच्या खाली आघात, मरतिरे वस्यात वच्या खाली आघात, दात्म तृप्तश्च तृच्या खाली आघात, तच्या खाली आघात, तृप्तश्च मानवः. आत्मन्ये त्मच्या खाली आघात, आत्मन्येवच संतुष्टस, स, तू, ष्ट आणि स्त 4 शब्दांच्या खाली आघात. कार्यन अनुस्वाराचा न, न विद्यते विच्या खाली आघात. यस्त्वात्मरतिरेवस्या दात्मतृप्तश्च मानवः, दात्मतृप्तश्च मानवः.
यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः स्वल्पविराम आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते तस्य कार्यं न विद्यते आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. गीताई बघा. परी आत्म्यात जो खेळे आत्मा भोगूनि तृप्त जो आत्म्यामध्येची संतुष्ट त्याचे कर्तव्य संपले. तू यः मानवः आत्मरती एव च आत्मतृप्तः च आत्मनि एव संतुष्टः स्यात् तस्य कार्यं न विद्यते. परंतु यः मानवा जो मनुष्य आत्मरती आत्मरूपामध्ये आत्मस्वरूपामध्ये सरमलेला आणि आत्मस्वरूपातच तृप्त असलेला आत्मतृप्तः च आणि आत्मनि एव च संतुष्टः आणि आत्मस्थितीचा संतुष्ट असेल तस्य कार्य न विद्यते त्याला कोणतेही कर्तव्य कर्म उरत नाही. आता असं भगवंत म्हणतात. सुरुवातीला भगवंतांनी काय सांगितलंय पहिल्या श्लोकांमध्ये की जो अशा प्रकारे कर्तव्य कर्म पार पडत नाही करत नाही तो कसा आहे तो मोघम पार्थस जीवती तो अघायु इंद्रियारामः. अशा प्रकारे जो इंद्रिय सुखलोलूप आहे जो पापी आहे तो व्यर्थ जगतो. कसा की जो सृष्टीचक्राच्या प्रमाणे सृष्टीचक्राचं अनुसरण करत नाही सृष्टीचक्राला अनुसरून यज्ञ भावनेने कर्तव्य कर्म करत नाही त्याच्याबद्दल भगवंत बोलतात. परंतु आता असं म्हणतात की जो मनुष्य आत्मरती आहे आत्मतृप्त आहे आत्मसंतुष्ट आहे त्याला कोणतंही कर्तव्य उरतच नाही. म्हणजे अशा प्रकारे जो आत्मज्ञानी झाला आहे तो इतरांपेक्षा कसा भिन्न आहे ते इथे दाखवलं की तो कसा आहे. 16व्या श्लोकामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे तो मनुष्य कसा आहे तर तो सगळ्या आसक्त इच्छा त्याला खूप दारेषणा लोकेषणा वित्तेषणा अशा इतक्या इषणा त्याला काय आहे तो सदैव विषयांमध्ये रमलेला आहे विषयांमध्ये आसक्त झालेला आहे. त्याला आपण म्हणतो सदैव वखवखलेला जसा असतो प्रत्येक त्याची तृप्ती कधी होतच नाही सतत त्याला हवं असतं. अशा माणसाच्या पार्श्वभूमीवर हा आत्मतृप्ती आहे आत्मरत आहे की असा जो आहे जो सदैव आत्म्यामध्येच संतुष्ट आहे त्याचं वर्णन इथं भगवंत करतात की त्याला काय आहे त्याला कोणतंही तस्यात कार्य न विद्यते म्हणजे त्याला कोणतंही कर्तव्य कर्म राहत नाही. असा जो मनुष्य आहे त्याचं वर्णन इथे भगवंत करतात. आता इथे बघा मानव कोणाला म्हणायचं तर एक असं म्हटलं जातं की ज्याच्या मनामध्ये सतत एकामागे एक नवीन नवीन विषयांचे संकल्प निर्माण होतात त्याला नवः असं म्हणतात. आणि मानव म्हणजे काय जो नाही म्हणजे जो नवीन नवीन संकल्पांच्या आहारी जात नाही जो कामी नाही तो कसा तर तो मा म्हणजे नाही असा जो कामी पुरुषाच्या विरुद्ध आहे असा तो मानव. जो वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचे संकल्प करतो म्हणजे त्याच्या मनामध्ये जे नवीन नवीन संकल्प निर्माण होतात त्याला नवः असं म्हणतात. आणि जो असा नाही तो म्हणजेच मानव असा तो वेगवेगळ्या संकल्पांमध्ये कामनांमध्ये जो रममाण होत नाही त्याला मानव म्हणायचं. आपण नुसतं मनुष्य अर्थ घेतो पण मुळात या शब्दाचा अर्थ आहे की असा जो अकामी आहे तो कसा आहे तर तो आत्मज्ञानामध्ये रत आहे तृप्त आहे
त्याला काहीही मिळवण्यासारखं शिल्लकच नाही. कोणतंही कर्तव्य कर्म त्याला शिल्लक नाही. म्हणजे बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगताना भगवंत असं म्हणले होते, प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. अशा प्रकारे आत्मन्येवात्मना तुष्ट, मग त्याला काय म्हणतात, तो स्थितप्रज्ञाचं ते लक्षण आहे. असा जो आत्म्यामध्येच संतुष्ट आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचं. इथे भगवंत तेच सांगतात. 3 विशेषणं वापरली, आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट. त्या मनुष्याचा मुळात स्वभाव कसा आहे, तर माणसाला सतत कामना असते, इच्छा असते, म्हणजे आशा असते. म्हणजे आपल्याकडे एक सुभाषित असं आहे की त्याच्यामध्ये असं सुभाषितकार असं म्हणतो की आशानाम मनुष्याणाम काश्चिद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तस्तिष्ठन्ति पंगव. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आशा नावाची विलक्षण बेडी माणसाच्या पायात पडलेली आहे. ज्याच्या पायात ती पडली ना तो धावत सुटतो, आणि जो त्या बेडीतून मुक्त होतो तो पंगू होतो. याचाच अर्थ काय की माणसाची जी आशा आहे ना ती त्याला सारखी काय वेगवेगळ्या गोष्टींचा उपभोग घेण्यासाठी उद्युक्त करते. ही आशा ती कशी आहे, ती माणसाच्या पायातली बेडी आहे. आणि ती त्यामुळे काय होतो, मनुष्य काय करतो की सतत वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतत जातो. त्याला ही सतत आशा काय करते, ती त्याला ती काय करते, ती त्याला ती पायात पडली की त्याची प्रगती होत नाही. काय आहे, त्याच्या पायात जी पडली आहे तो धावत सुटतो, असं सुभाषितकार म्हणतो. पायात पडलेली बेडी धावत, शब्दशः अर्थ कसा बघा, पायात जर बेडी पडली तर काय होईल, मनुष्य अडकून पडेल ना. पण इथं सुभाषितकार असं म्हणतो, ती बेडी पायात पडली की मनुष्य धावत सुटतो. म्हणजे काय करतो, त्याची तृप्ती होत नाही. तो त्याला ती आशा माणसाला सतत धावायला भाग पाडते. पण आता जो आत्म्यामध्ये तृप्त आहे तो मात्र कसा आहे, तो त्याला कुठलंही कर्तव्य कर्म राहिलेलं नाही, तो कुठल्याही कामना त्याच्या मनामध्ये नाही. म्हणून आत्मरतीही, आत्म्यामध्ये संतुष्ट असणारा. आता म्हणजे आत्म्यामध्ये म्हणजेच कसा की तो आत्मस्वरूपामध्येच असतो, विषयांमध्ये रममाण होत नाही. आपण कसा, रती याचा अर्थ काय, रती म्हणजे रमणे. आपण कशात रमतो, आपण वेगवेगळ्या विषयांमध्ये रमतो, आपल्या माणसांमध्ये रमतो, आपल्या नातेवाईकांमध्ये, मित्र परिवारामध्ये रमतो. म्हणजे आपले रमण्याचे वेगवेगळे विषय असतात, वेगवेगळी माणसं असतात, सहकारी असतात, शेजारी असतात. त्यांच्यामध्ये फक्त आपल्याला ट्युनिंग जमावं लागतं. एकदा ट्युनिंग जमलं की माणसांना तेच सुख वाटतं. पण इथं असं म्हटलंय की हा जो आत्मरती आहे ना तो स्वस्वरूपातच रममाण होतो. त्याला इतर कुठल्याही सुखाची अभिलाषा नसते, तो स्वतःमध्येच सुखी असतो. असा तो आत्मरती. आत्मतृप्त, आत्मतृप्त म्हणजे काय, तृप्ती कधी येते, जेव्हा इंद्रियांचा विषयांशी संयोग होतो. आपण मात्रा स्पर्शामध्ये बघितलंय, इंद्रिय आणि विषय यांचा एकमेकांशी संयोग झाला की काय होतं, मग ते तृप्ती निर्माण होते. कधी होते, उदाहरणार्थ उत्तम जेवण झालं की आपण म्हणतो अगदी तृप्त झालो. का, म्हणजेच काय, आपला त्या भोजनाशी संबंध आला ना, भूक लागलेली आहे, उत्तम भोजन मिळालं, आपण खाल्लं की आपण म्हणतो अगदी तृप्त झालो. सुंदर गाणं ऐकलं, एखादी सुंदर मैफिल ऐकली की आपण काय म्हणतो, माझे कान अगदी तृप्त झाले आहे. तसा हा कसा, याचा संतोष कसा आहे, विषयांवर नाहीच आहे. हा त्याला तो आहे ना, कारण विषयांचं सुख कसं आहे, तात्पुरतं आहे. भूक, मला मी अगदी म्हंटल की मोठं अगदी की वा अगदी तृप्त झाले बरं का, मला काही खाण्याची इच्छा नाही, पण संध्याकाळी भूक लागतेच ना. म्हणजे आपली तृप्ती ही तात्पुरती आहे, काही काळ टिकणारी आहे. आत्मतृप्त कसा आहे, त्याची तृप्ती ही कायम टिकणारी आहे. म्हणून तो कसा आहे, आत्मतृप्त असा तो त्याची तृप्ती कशी, तर विषयांवर नाही तर आत्म्यामध्ये तो संतोष पावतो. पुढचं आत्मसंतुष्टी, साधारण अर्थाच्या दृष्टीने तसेच आहेत, आत्मरती, आत्मतृप्ती आणि आत्मसंतुष्टी. आता संतुष्ट म्हणजे कसं, अजून एक बघावं लागेल की आपण समाधानी, आत्मसंतुष्ट समाधानी.
तर आपण कधी समाधानी असतो? आपण म्हणतो चला बँकेमध्ये बँक बॅलन्स आहे, चांगलं स्वतःचं घर आहे, अजून काहीतरी काही वेगवेगळ्या ठिकाणी जागा घेतलेली आहे, म्हणजे गरज लागली तर माझ्याकडे ना पुरेशा गोष्टी आहेत, याच्यात मी समाधानी आहे. गरज लागली तेव्हा या गोष्टींचा मला उपयोग करता येईल, अशी आपली संतुष्टी आहे. पण हा जो आत्मसंतुष्ट आहे त्याच्याकडे काहीही नसलं तरी तो समाधानी असतो, संतुष्ट असतो. कुठलीही गोष्ट नाही म्हणून तो विचलित होत नाही, तो कायमच संतुष्ट आहे. असा तो आत्मसंतुष्ट, त्याला बाकीच्या गोष्टींचा आधाराची गरजच लागत नाही. कायम त्याची वृत्ती कशी आहे तर संतुष्ट, म्हणजे तृप्तीसाठी, संतुष्ट राहण्यासाठी तो कुठल्या बाह्य गोष्टींवर अवलंबूनच नसतो. स्वामी अखंडानंदांनी एका सत्पुरुषाचं उदाहरण दिलं. एक सत्पुरुष होते दुल्हा बाबा नावाचे. तर त्यांचं नाव, म्हणजे लोक त्यांना दुल्हा बाबा नावाने ओळखत असत. तर एक शेठजी होते, रोज त्यांना दूध नेऊन द्यायचे आणि दूध म्हणजे दूध अर्पण करायचे. पण काय झालं, काहीतरी कामानिमित्त त्या शेठजींना दुसऱ्या गावी जायचं होतं. तर रोजच्या त्यांना जे दूध नेऊन द्यायचे त्या कामात खंड पडणार, म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या नोकराला बोलवलं आणि सांगितलं की तू दुल्हाबाबांना मी येईपर्यंत दूध पोचवण्याचं काम कर. तो जो नोकर होता ना, त्याला असं वाटलं की बाबांची जरा गंमत करावी, तर थोडी परीक्षा घ्यावी बरं यांची, म्हणून त्यांनी काय केलं, दुधाच्या ऐवजी ताक घेऊन गेला आणि त्या ताकाला तांबडं तिखट म्हणजे लाल मिरची वाटून लावली आणि ताक घेऊन गेले. आणि ते बाबांना विचारलं की बाबा, मग बाबांना दिल्यावर बाबा दूध प्यायला लागले. दूध पिऊन झाल्यावर त्यांनी प्रश्न विचारला, बाबा दूध कैसा है? तर ते म्हणाले, बेटा तू जैसा ले आया था वैसा ही है. काय आहे, काहीही चेहऱ्यामध्ये फरक पडला नाही. दूध पिताना जे समाधान आहे ना, तेच असं तिखट ताक पिताना पण समाधान. म्हणजेच त्याची तृप्ती, त्याचं समाधान कुठल्याच गोष्टींवर अवलंबून नाहीये, तो आतूनच संतुष्ट आहे. तुम्ही प्यायला ताक द्या, नाही तर दूध द्या, नाही तर काही देऊ नका, समाधान बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही. असा जो आहे तो आत्मतृप्त, म्हणजे ही ज्ञानी माणसाचंच हे लक्षण आहे की अशा प्रकारे तो कशावर कसा त्याचं सगळं हे आहे, तृप्ती आहे, समाधान आहे ते आत्म्यामध्येच, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. थोडक्यात त्याची वृत्ती कशी झालाय, तो कसा झालाय, तो आत्मसाक्षात्कार झालेला आहे. अहम स्वतःमध्येच अहम ब्रह्मास्मी अशी त्याची वृत्ती झालेली आहे, किंबहुना त्याची अनुभूती आहे. म्हणून काय आहे, तो आत्मस्वरूपामध्येच रममाण झालेला आहे. तो सगळ्या कर्तव्य कर्मातून भगवंत म्हणतात मुक्त झालेला आहे. आता कर्तव्य कर्मातून मुक्त झाला म्हणजेच काय, बघा कर्म कुणाची आहे, कर्तव्य कर्म सुद्धा कशाची आहेत, देहाची आहेत ना. आपण काय म्हणतो, क्रिया कुठे घडते, प्रकृतीमध्ये घडते, देहामध्ये घडते. आता मुळामध्ये तो कुठं स्थित आहे, स्वरूपामध्ये स्थित आहे. त्याचा प्रकृतीशी म्हणजेच देहाशी तसा संबंध राहिलेला नाही, तो साक्षी भावाने प्रकृतीमध्ये आहे, हे लक्षात घ्या. म्हणून तो कसा आहे, म्हणून भगवंत इथं असं म्हणतं की त्याला कुठलंही कर्तव्य उरत नाही, स्वस्वरूपामध्ये रममाण झालेला. अशा अर्थाने म्हटलेलं आहे की तो कसा आहे, तर त्याला कोणतंही तस्य कार्य न विद्यते, त्याला कर्तव्य कर्म राहत नाही.